महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नागोठणे ग्रामीण रुग्णालयातील पाणी संकटावर मनसे आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा। मोटर जळाल्याने 5 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प, रुग्ण व कर्मचाऱ्यांचे हाल। रायगड जिल्ह्यातील नागोठणे ग्रामीण रुग्णालयात गेल्या 5 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। रुग्णालयाच्या पाणी पुरवठा यंत्रणेतील मोटार जळाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे। परिणामी रुग्ण, महिला, डॉक्टर तसेच इतर कर्मचारी यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। पाणी पुरवठा ठप्प झाल्याने रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, शौचालयांचा वापर, उपचार प्रक्रिया व दैनंदिन आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे। आरोग्यसेवेसारख्या अत्यावश्यक विभागात सलग 5 दिवस पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा तीव्र निषेध केला आहे। तातडीने नवीन मोटर बसवून पाणी पुरवठा पूर्ववत करावा, तोपर्यंत टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा करावा आणि या हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। याबाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी दिला आहे। तसेच या गंभीर प्रकरणात आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णालयातील पाणी पुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित आरोग्य विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून ती यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, नागोठणे, पेण। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष। मी आज नागोठण्यातील ग्रामीण रुग्णालय इथं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आहे। खरं तर बघायला गेलो तर ही व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की मी सकाळी हॉस्पिटलला आलो होतो, पण त्या हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टरकडून समजलं की 5 दिवस झाले इथं पाण्याचा थेंब देखील नाही आहे। मोटर जळलेली आहे। मोटर जळल्यामुळं अजिबात इथले पेशंट लोकांना पाणी नाही आहे, इथल्या वॉशरूमला पाणी नाही आहे, कुठेच पाण्याची टंचाई आहे, इथं कुठेच पाणी नाही आहे। अशा पद्धतीचं हे आज नागोठण्यातील रुग्णालयाची ही अवस्था आहे। तर मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की इथे हजारो लोक सकाळी आमचे इथले विभागातले गोरगरीब लोक इथं येत असतात, पण पाणी नसेल तर कुठलीच गोष्ट इथं होऊ शकत नाही। तर पाण्याची लवकरात लवकर सोय झाली पाहिजे। आणि आता मी जर इथं पाहणी करताना गेलो तर बघितलं तर इथल्या कर्मचाऱ्यांनी पावसाने बालड्या भरून ठेवलेल्या आहेत। तर इथं पाण्याची अतिशय टंचाई झालेली आहे। तर हे पाण्याचं आणि ते मला वाटतं ते मोटर पण त्यांची जळल्यामुळं कोणी लक्ष देत नाही आहे। तर लवकरात लवकर हे पाणी हॉस्पिटलला मिळालं पाहिजे, ही मोटर दुरुस्ती करायला पाहिजे, एवढंच बोलून सांगतो। बघा, ही पाण्याची टंचाई कधी आली नाही पाहिजे। आज 5 दिवस म्हणजे भरपूर दिवस झालेले आहेत, पण प्रत्येक गोष्ट का आक्रमकच घ्यायला पाहिजे ना, प्रत्येक गोष्टी तोडफोड करायला पाहिजे असं नाही। पण काही स्वतःच्या पण काही गोष्टी आहेत, त्यांनी पण त्या गोष्टी राबवायला पाहिजे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करत आहे की लवकरात लवकर हॉस्पिटलला पाणी मिळवून द्यावं। एवढंच बोलतो ना, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।